सर, प्रॉसिक्युशनची एक बाजू वेगळी असते, डिफेन्सची बाजू वेगळी असते. नक्की दोघांचे केस चालवायची प्रोसिजर विधिलिखित जरी सेम असेल तरी काही त्यांची पद्धत वेगळी असते. तर प्रॉसिक्युशनच्या साईडने काय काळजी घ्यावी किंवा काय प्रोसिजर पाळावी हे त्याच्याबद्दल आम्हाला सल्ला द्याल का? नक्कीच सल्ला देण्यापेक्षा आपण हा चर्चेचाच एक भाग आहे फार चांगला. प्रॉसिक्युटर म्हणून काम करताना दोन गोष्टींची काळजी मात्र अतिशय अगत्याने घेतली पाहिजे. एक गोष्टी तर अशी आहे की तुमची त्या पूर्ण ब्रीफवरती प्रचंड अशी कमांड हवी. त्या ब्रीफमधला कोणता साक्षीदार काय म्हणतो याची जाणीव तुम्हाला अत्यंत बारकाईनं असली पाहिजे. त्याच्याबद्दलचं ज्ञान तुमचं अपडेट असलं पाहिजे, ज्याला फॅक्ट्सवरची कमांड आपण म्हणतो. लॉवरची कमांड हा एक निराळा विषय झाला, पण फॅक्टवरची कमांड असणं हा एक निराळा विषय झाला. आणि अशी फॅक्टवरची कमांड ही प्रॉसिक्युटरला अतिशय गरजेची असते. सिमिलरली हीच कमांड, हेच प्रभुत्व डिफेन्स लॉयरलाही असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अशी कमांड तुमची फॅक्टवरती येते त्यावेळेस तुम्ही जो साक्षीदार तुमच्याकडे येतो, जो तुमचा प्रॉसिक्युशनचा साक्षीदार म्हणून पुढे जात असतो, ज्याला आपण PW म्हणतो, म्हणजे प्रॉसिक्युशन विटनेस ज्याला म्हणतो, तर असा प्रॉसिक्युशन विटनेसची तयारी ज्यावेळेस तुम्ही करून घेत असतात त्यावेळेस तुमची त्या पूर्ण ब्रीफवरती, त्या पूर्ण घटनेवरती, त्या पूर्ण खटल्याच्या कागदपत्रांवरती बेसिकली मोठी अशी कमांड असली पाहिजे, प्रभुत्व असलं पाहिजे. प्रत्येक साक्षीदार काय म्हणतो आणि त्यानंतर ह्या अनुषंगानं ह्या साक्षीदाराकडनं काय काढून घ्यायचं आहे हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत इफेक्टिव्हली तुम्ही सरकार पक्षाची केस मांडू शकत नाही. नुसती त्या घटनेवरची किंवा त्या ब्रीफवरची कमांडच गरजेची असते असं नाही, तर त्या साक्षीदाराचं व्यक्तिमत्व, तो कोण आहे, घटनेशी तो कसा संबंधित आहे, मग त्याचा नॅचरल कंडक्ट काय असू शकतो, याही गोष्टींचा विचार करून तुम्हाला तो खटला चालवावा लागतो. आणि हे करत असताना जी आपली न्यायदेवता असते, म्हणजे माननीय न्यायाधीश महोदय असतात, की यांना नक्की काय हवंय हे देखील प्रॉसिक्युटरला समजून घ्यावं लागतं. आणि हे सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवाव्या लागतात. म्हणजे हे करत असताना जर एखादी गोष्ट कायद्याची चौकट ओलांडून गेलो तर ती तत्काळ बेकायदेशीर अशी ठरू शकते. कारण आता भारतातला क्रिमिनल लॉ हा पुरेसा डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आपण प्रिव्ही काउन्सिल पासून जर बघितलं, म्हणजे 1905 पासून जर बघितलं, तर आज 2020 मध्ये म्हणजे 105-115 वर्षाच्या इतिहासात किंवा त्याही पूर्वी 1887चे 85चे देखील निवाडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर हा आपला क्रिमिनल लॉ आता पुरेसा असा डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे हा पुरेसा डेव्हलप झालेला पूर्ण लॉ, त्याचे सगळे तत्व लक्षात ठेवून हे प्रॉसिक्युशनची केस घेऊन जावी लागते पुढे. फॅक्ट्स ॲज वेल ॲज लॉ याचं कॉम्बिनेशन करून समोरचा जज हा प्रत्येक वेळा नवा येत असतो. म्हणजे प्रत्येक खटल्यात नवा येतो असं नाहीये, पण अनेक वेळा एका खटल्यात 2 येतात. कारण खटले मोठे असतात, काही 1000 पानांचे चार्जशीट्स असतात, बदल्या होतात, त्यामुळे नवीन जज महोदय येतात. मग त्या जज महोदयांना काय हवं आहे हे समजून घेऊन ज्यावेळेस आपण केस किंवा त्यातला एव्हिडन्स लीड करतो त्यावेळेस मला वाटतं की तो परिणामकारकरित्या आपण लीड करत असतो आणि आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी तो पुरेसा ठरतो असं मला वाटतं. आणि म्हणून साक्षीदाराची तयारी अतिशय महत्त्वाची आहे. जेवढी साक्षीदाराची तयारी महत्त्वाची तेवढी प्रॉसिक्युटरची स्वतःचीही तयारी महत्त्वाची आहे. म्हणजे प्रॉसिक्युटरचीच तयारी नसली तर तो इफेक्टिव्हली केस मांडू शकत नाही. त्यामुळे अशी तयारी करून जाणं अतिशय गरजेचं असतं. एक छोटंसं उदाहरण देतो. ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो असे माननीय उज्ज्वल निकम जे आहेत, सरांना मी अनेक वेळा सकाळी 4 वाजता उठून केसची स्टडी तयार करताना बघितलेलं आहे. म्हणजे इतकं डेडिकेशनने ते तयारी करत असतात, कारण त्यांना माहिती आहे की त्या साक्षीदारापेक्षा जास्त मी तयार पाहिजे केस लढवताना. आणि हे डेडिकेशन ज्या ज्या प्रॉसिक्युटर्समध्ये आहे त्यांना त्या केसमधून जो अपेक्षित असा निकाल आहे समाजासाठी तो मिळवणं सहज जातं, सोपं जातं. नक्कीच. सर, अचीवमेंट्स बद्दल अजून म्हणजे तुम्ही कोरेगाव भीमाची जी खूप रिसेंट एक रायट झाली होती त्याच्यामध्ये यू आर ऑल्सो अपॉइंटेड ॲज अ स्पेशल PP. तर त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री काय होती आणि काय झालं होतं त्या केसमध्ये? 1 जानेवारी 2018ला पुण्याच्या बाहेरचा जो कोरेगाव जे आहे, ज्याला कोरेगाव भीमा म्हणतात, तिथं मोठ्या संख्येनं लोक जमलेले होते.
एक तिथं मॉन्युमेंट आहे. 1 जानेवारी 1818ला इंग्रजांमध्ये आणि त्या तत्कालीन मराठा साम्राज्याच्या सैन्यांमध्ये, म्हणजे ज्याचं नेतृत्व पेशव्यांकडे होतं, अशा सैनिकांमध्ये तत्कालीन राजकीय कारणास्तव, म्हणजे सुप्रमसी ऑफ द एरिया ह्या कारणास्तव एक बॅटल झालेला होता. आणि त्या बॅटलमध्ये जे काही शहीद झालेले होते त्या शहीदांच्या संदर्भात इंग्रज गव्हर्नमेंटनं किंवा तत्कालीन कंपनी सरकारनं एक मॉन्युमेंट उभारलेलं आहे. आणि हे पुण्याच्या बाहेर जो पेरणे फाटा आहे त्या पेरणे फाट्यावरती भीमेच्या काठावरती हा मॉन्युमेंट आहे. ह्या मॉन्युमेंटला 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणून मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. त्याच वेळेस एक मतप्रवाह असाही आहे की इंग्रजांचा विजय आपण का साजरा करायचा, असाही एक मतप्रवाह आहे. ह्या परिसरातच संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे वडूला. संभाजी महाराजांच्या पार्थिवावरती तिथं अंत्यसंस्कार झालेले होते ते आहे. आणि अशा परिस्थितीत 2 गटांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला अतिशय काळिमा लावणारं असं भांडण झालं. आणि त्या भांडणातून जो काही सगळा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय उभा राहिलेला होता, त्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयाच्या अनुषंगानं शासनानं जस्टिस जयंत पाटील, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचेही चीफ जस्टिस होते. अतिशय ह्या फील्डमधलं एक अतिशय मोठं नाव आहे ज्युडिशरीतलं. त्यांच्या आणि पूर्वीचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग नेमला गेला. कमिशन ऑफ एन्क्वायरी आयोग एक नेमलं गेलं त्या ॲक्ट खाली. आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या घटनेच्या चौकशीचा जबाबदारी सोपवली गेली. आणि ती चौकशीची जी काही जबाबदारी आहे त्या याच्यात मी शासनाच्या वतीनं काम करतोय. याला वेगवेगळे ॲम्बिट आहेत, कारण त्या तत्कालीन 1 जानेवारी 2018च्या आधी 31 डिसेंबर 2017ला पुण्याच्या शनिवार वाड्यात एक एल्गार परिषद झालेली होती. तपास यंत्रणांचं असंही म्हणणं आहे की ह्या एल्गार परिषदेच्या निमित्तानं अनरेस्ट करायचं ठरवलं गेलं, तसा ट्राय केला गेला. या संदर्भात काही दोषारोप पत्र देखील कोर्टात दाखल आहेत. पण आता हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहे. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यात काही निवाडे पण दिलेले आहेत. त्यामुळे आज ह्या सगळ्या विषयावरती बोलणं थोडंसं मला वाटतं प्रीमॅच्युअर होईल किंवा थोडंसं लवकर बोलण्यासारखं होईल. पण एक नक्की आहे की समाजात असे घटक निश्चित काम करतात की जे समाजातल्या तरुणांचे माथे भडकवत असतात. आणि हे असे ज्या वेळेस अशा घटना घडणार आहेत त्यावेळेस समाजातला जो बुद्धिजीवी असा वर्ग आहे, म्हणजे मी तर विशेषतः असं सांगेल की जे वकील आहेत, जे ज्युडिशरीशी कनेक्टेड लोक आहेत किंवा कायद्याचे अभ्यासक आहेत, कायद्यावरती जे अभ्यास करतायत, अशा सगळ्यांनी पुढे येऊन असे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत हे कॉन्फ्लिक्ट्स रिझॉल्व्ह होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, किंवा हे कॉन्फ्लिक्ट निर्माणच होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे मला वाटतं समाजातला एक सजग नागरिक म्हणून प्रत्येक माणसाची, म्हणजे ज्याला कायद्याची किंवा समाजाची चाड आहे, कायद्याची जाणीव आहे, त्याने पुढाकार घेतला पाहिजे आणि हे विषय फ्लरडअप होण्याच्या आधीच संपवले पाहिजेत. हे यातला एक आपल्याला घेऊन जाण्यासारखा हा निश्चितच एक निरोप असणार आहे. सर, तुमचं प्रॅक्टिस म्हटलं तर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही नो डाऊट युअर अ स्टॉलवर्ड. तुमचं अकॅडमिकली ऑल्सो तुम्ही खूप चांगले अकॅडमिक्समध्ये होते. इनफॅक्ट यू वर ऑल्सो सेंट टू हार्वर्ड फॉर दॅट मॅटर. तिथला एक्सपिरियन्स आम्हाला सांगाल का काही? टू बी व्हेरी फ्रँक, मी कधी पहिला आलो नाही, पहिल्या 10त पण नाही आलो. पण असं म्हणतात की व्हॉट इज लॉ इज नथिंग बट द रोबस्ट कॉमन सेन्स असं म्हणतात. आणि मला नेहमी असं जाणवलं की हा कॉमन सेन्स माझ्याकडे आजही शिल्लक आहे. म्हणजे ॲट द एज ऑफ 48-49 हा कॉमन सेन्स शिल्लक आहे. लोक असं म्हणतात की वयाबरोबर कॉमन सेन्स लॉस होतो, पण माझ्याकडे तो कॉमन सेन्स आजही आहे. आणि हॉर्वर्डला जायचा जो काही चान्स मिळाला तो रोटरी इंटरनॅशनलच्या प्लॅटफॉर्मवरनं मिळाला. रोटरी इंटरनॅशनल दरवर्षी एक टीम बाहेर पाठवत असते, यंग प्रोफेशनल्सची टीम पाठवत असते. अँड इन 2010 आय वॉज सिलेक्टेड not only as a member of that particular GSC team, that is a group study exchange team. Its name itself says a group study and exchange. अशी ती टीम असते. नॅशनल इंटरनॅशनल ते टीम जातात, वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या देशांमध्ये टीम येतात आणि त्या टीम तिथं जाऊन तिथल्या प्रोफेशनल लाईफचा अनुभव घेतात. इट मे बी अ कॉम्बिनेशन ऑफ डॉक्टर्स, इट मे बी अ कॉम्बिनेशन ऑफ डॉक्टर, लॉयर्स, आर्किटेक्ट्स, इवन ॲग्रिकल्चरिस्ट. पण
त्यातला माणूस तो निवडला जातो जो त्याच्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये लीडर आहे. अच्छा. One who can gain something more from that particular country हम्म. and then reproduce it in his own country. For this is what the concept. तर अशा सगळ्या परिस्थितीत रोटरी इंटरनॅशनलने मला सिलेक्ट केलं त्या टीमचा लीडर म्हणून. म्हणजे माझ्यावरची जबाबदारी जास्त होती, कारण आय वॉज नॉट ओनली अ मेंबर बट आय वॉज अ टीम लीडर ऑल्सो. आय हॅव टू लीड द टीम, सी दॅट टीम विल परफॉर्म वेल, टीम विल गेट द मॅक्झिमम बेनिफिट्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर कंट्री अँड दॅट कॅन बी रिप्रोड्यूस्ड. आणि असं मी देशाला त्याच्यात रिप्रेझेंट केलं. आणि त्या कोर्समध्ये मला हॉर्वर्डचे लॉ कॉलेजेस अटेंड करायला मिळाले. हॉर्वर्डचा जो लॉ स्कूल आहे ती लॉ स्कूल मला अटेंड करायला मिळाली. त्यातले एक जे प्रोफेसर होते ते प्रोफेसर माझे होस्ट होते. होस्ट इन द सेन्स की त्या 2 महिन्याच्या स्टडी एक्सचेंजमध्ये यू आर चेंजिंग युअर होस्ट. 15 दिवसाला तुमचा एक होस्ट असतो, त्याच्या घरात तुम्ही राहतात, त्यांचं कल्चर बघतात, यू इट व्हॉट ही इट, सगळं त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये आपण काम करतो आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या प्रोफेशनमध्येही काम करत असतो. तसं माझे जे एक होस्ट होते त्यांच्याबरोबर मी राहिलो आणि ते हॉर्वर्डला लॉ प्रोफेसर होते, हॉर्वर्ड लॉ स्कूलला. आणि म्हणून मग मला त्या स्कूलमध्येही 15 दिवस जायला मिळालं. सर, तिथला सिलेबस पॅटर्न आणि आपल्या सिलेबस पॅटर्न मध्ये नक्कीच काही फरक असेल, असं काही तुम्हाला जाणवलं का काही? नक्कीच फरक हा शब्द मला वाटतं थोडासा छोटा येईल. मी म्हणतो की जमीन आसमानचा फरक आहे. आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की हॉर्वर्डचे लॉ ग्रॅज्युएट्स हे जगात एक नंबर असतात. रादर मी असं सांगेल की आपली जी लॉ सिस्टीम आहे, लॉ एज्युकेशनल सिस्टीम आपली जी आहे भारतातली, मी फार प्रेस्टिजियस लॉ कॉलेजमधून लॉ केलेला आहे. मी गव्हर्नमेंट लॉला होतो मुंबईच्या चर्चगेटच्या. महाराष्ट्रातलं ते एकमेव गव्हर्नमेंट लॉ कॉलेज होतं. वन्स अपॉन अ टाईम सेकंड रँकला असायचं भारतात ते. आणि म्हणजे सुदैवाने आम्ही ज्या काळात होतो त्या काळातही ते 2 नंबरला होतं. म्हणजे आम्ही असतानाही 2 नंबरला होतं, हे त्याचं महत्त्व. मी जेव्हा हॉर्वर्डचा हा सगळा कम्पेअर केला, मला लक्षात आलं की आपली लॉ एज्युकेशन सिस्टीम ही पूर्णपणे फेल गेलेली आहे असं मला लक्षात आलं. आपल्याकडून बाहेर पडणाऱ्या वकिलाकडे त्याच्या डिग्रीशिवाय फार काही नसतं, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तर त्याच्याकडे नसतो निश्चित. आणि एक्झॅक्टली हॉर्वर्डला तुम्ही गेलात तर रिव्हर्स अशी सिस्टीम आहे. ब्रेन स्टॉर्मिंग होतं, एखादा विषय विद्यार्थ्यांना दिला जातो, टिपिकल बुक उघडून IPC, CRPC, इव्हिडन्स किंवा CPC शिकवलं जात नाही. त्या कायद्याच्या अनुषंगाने एखादी घटना तुमच्या समोर आणली जाते आणि मग त्या घटनेवरती विद्यार्थ्यांनी कॉन्सन्ट्रेशन करावं, ब्रेन स्टॉर्मिंग करावं असं एक्सपेक्टेड असतं. एक छोटंसं उदाहरण देतो. ज्यावेळेस मी तिथं होतो 2010ला, 2010च्या एप्रिल, मे आणि जून ह्या 3 महिन्याच्या स्पॅनमध्ये मी तिथं होतो. त्यावेळेस अमेरिकेच्या ईस्ट कोस्टला मेक्सिकन ऑइल लीकचा एक फार मोठा इश्यू झालेला होता. एक मोठी ऑइल घेऊन जाणारी जी पाईपलाईन असते ती पाईपलाईन लीक झालेली होती अमेरिकेच्या समुद्रात, ईस्ट कोस्टच्या समुद्रांमध्ये. आणि त्याच्यामुळे सगळं मरीन इकॉलॉजी जी आहे ती पोल्युटेड झालेली होती. त्याच्यात मोठ्या प्रमाणात ऑइल लिकेज झालेलं होतं, ऑइल पिल्फरेज झालेलं होतं आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीम सगळी संपायला आलेली होती. प्राणी मरत होते, म्हणजे मत्स्यजीव जे आहेत ते मरत होते. त्यांच्या सगळ्या बीचेसला तवंग आलेला होता, सगळं बीचेस काळवणलेले होते. आणि अशा वेळेस तिथं आम्ही होतो. आणि हॉर्वर्डकडे तो टॉपिक असताना त्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्याचा अभ्यास दिलेला होता. आणि नेक्स्ट डे आय वॉज सरप्राईज वेन आय वॉज सिटिंग अमंग्स देम. त्या 18 विद्यार्थ्यांमधल्या प्रत्येकाने वेगवेगळे टॉपिक्स आणलेले होते. समवन वॉज स्पीकिंग अबाउट इंटरनॅशनल लॉ, व्हॉट इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेज. समवन स्पीक्स अबाउट देअर फेडरल लॉ. म्हणजे अमेरिकेतली सिस्टीम आपल्याला माहिती आहे, त्यांची स्टेट आणि फेडरल असे 2 त्यांचे प्रकार आहेत. राज्याचा कायदा वेगळा आहे, देशाचा सर्वोच्च कायदा पण अगदी वेगळा आहे. तर राज्याचा कायदा काय म्हणतो, देशाचा फेडरल लॉ काय म्हणतो. ती जी कंपनी होती ती ब्रिटिश ऑइल कंपनी होती. तर ब्रिटिश कायदे काय म्हणतात, कॉम्पेन्सेशनचे कायदे काय म्हणतात, ह्या सगळ्या याच्यावरती त्यांनी अभ्यास केलेला होता. पिनल प्रोव्हिजन्सबद्दल अभ्यास केला होता. आणि असा अभ्यास करून ते मुलं तिथं आलेले होते. आणि मग त्यांच्यातलं ब्रेन स्टॉर्मिंग होत होतं. आणि त्याच्यातून बेसिकली मला हे जाणवलं की असा विद्यार्थी ज्यावेळेस लॉ कॉलेजच्या बाहेर येईल उद्या, त्याचा कायद्याच्या विषयावरचा त्याचा जो पकड आहे, त्याची जी रिसर्च जी आहे ती इन डेप्थ असणारी, जी आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली आत्तापर्यंत नव्हती. गेल्या 3-4-5 वर्षांमध्ये आपल्याकडे ज्या लॉ स्कूल येत आहेत त्या लॉ स्कूलमधून आता हा फरक व्हायला लागलेला आहे की या पद्धतीचं ब्रेन स्टॉर्मिंग होत आहे. सर, एवढा सगळा प्रवास झाला प्रोफेशनल तुमचा, म्हणजे अगदी एवढ्या कमी वयातही तुमचा खूप
ऑलरेडी खूप अचीवमेंट झाले, तर तुमच्या काही बकेट लिस्ट असतील ना, की म्हणजे तुम्ही ठरवलं असेल की आता काही वेळानंतर मी हे करायला सुरुवात करेल, अशी काही स्पेसिफिक बकेट लिस्ट किंवा विश लिस्ट तुम्ही बनवून ठेवली आहे फ्युचरसाठी, म्हणजे ह्याच्या पुढे काय, तर असं काही आहे का मी व्यतिरिक्त? असंही लिहित असतो, अनेक गोष्टी मी वेगवेगळ्या लिहित असतो. लँड इश्यूज इन इंडिया म्हणून एक सामान्य माणसांच्या भूमिकेतलं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. बरं. आता 2 नवीन पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवरती आहेत. त्यातलं एकाचं नाव आहे आर्टिकल 22. हे ओके. पुस्तकाचं नावच आर्टिकल 22 अशासाठी आहे की ह्युमन राईट्सशी ते कनेक्टेड आहे. मानवीय हक्क जे काही आहेत, जे आपल्या घटनेत दिलेले आहेत, कस्टडीच्या संदर्भातले दिले गेलेले आहेत, तर त्याच्या संदर्भात कस्टोडियल डेथ हा विषय डोळ्यासमोर ठेवून आपण आर्टिकल 22 लिहितो आहोत. बरं. अ, हा मोठा पिंचिंग असा विषय आहे की सुसंस्कृत जगात आजही कोठडीत मृत्यू होत आहेत. हम्म. आणि आम्ही जरी प्रशासनाकडनं किंवा पोलिसांच्या वतीनं काम करत असलो तरी हे जाणवतं की माणूस कोणत्याही क्षणी हिंस्र होऊ शकतो. बरं. आणि ज्याच्या अंगावरती वर्दी आहे त्याचं हिंस्र होण्याचं प्रमाण फार मोठं आहे. बरोबर. आणि मग असा तो हिंस्र होण्यापासून थांबवण्याची जबाबदारी असेल तर मला वाटतं ती तुमच्या आमच्यासारख्या वकिली व्यवसायातल्या लोकांवर आहे. कारण ओके. याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, मान्य सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, मान्य उच्च न्यायालय काय म्हणतात, हेच जोपर्यंत आपण ह्या वर्दीतल्या लोकांच्या नजरेपुढे आणत नाही तोपर्यंत हे वर्दीतले लोक रस्त्या योग्य मार्गावरती चालू शकत नाही असं मला वाटतं. आणि ते आणण्यासाठी यातले सगळेच तसे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण जे काही 2-4 चुकतात 100रातले, त्या 2-4 चूक करू नये, कोणाच्याही मानवी बरोबर. हक्काला बाधा आणू नये, असा जो काही आपला उद्दिष्ट आहे त्यासाठी अशा पद्धतीचं लिखाण झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्या पुस्तकाकडे वळलेलो आहे. दुसरं जे काही पुस्तक एक मी म्हणालो, आणखीन एक पुस्तक आहे, हम्म. ते आहे इकॉनॉमिकल ऑफेन्सेसवरचं. होतं असं की सामान्य माणूस हा अनेक वेळा आर्थिक प्रलोभनाला, आर्थिक आमिषांना बळी पडतो आणि त्याची फसगत होते. आणि बरोबर. त्याची आयुष्यभराची पुंजी तो त्याच्यात लावतो आणि ती धुतली जाते, त्याला परत त्याच्यातून काहीच मिळत नाही. मग अशा सामान्य माणसाला ह्या पॉन्झी स्कीम्स काय आहेत, हे मल्टीलेवल मार्केटिंग्स काय आहेत, हे पिरामिड स्कीम्स काय आहेत, वेगवेगळ्या गोल्ड डिपॉझिट्स, वृक्षारोपण, टाईम शेअरिंग, ह्या स्कीम्स काय आहेत, त्याच्यातून फसवणं कसं शक्य आहे, हे अलर्ट करणं, हम्म. त्याच्यावरती रेमेडीज काय आहेत त्या देणं, या संदर्भातलं देखील एक पुस्तक मी तयार करतो आहे आणि ते पण प्रकाशनाच्या आता वाटेवरती आहे. सर, नक्कीच आम्हाला आवडेल तुमचं निश्चित हे पुस्तक निश्चित. बघायला. सर, तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सल्ला द्याल, तुमच्या प्रॅक्टिसच्या अनुषंगाने म्हणा किंवा तुमच्या अनुभवांनी? एक मी नक्कीच सांगेल की वकिली व्यवसाय हा एका चांगल्या धनुर्धाऱ्यासारखा आहे. म्हणजे ज्याला कोणाला वकिली सुरू करायची आहे किंवा ज्यांनी नुकतीच सुरू केली आहे, त्यांनी एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की चांगली वकिली करण्याकरता त्याच्या भात्यात सगळे बाण हवे. हे सुरुवातीचं तर नक्कीच त्याच्या भात्यात चांगले बाण हवेत. म्हणजे त्याच्याकडे सिव्हिल पाहिजे, त्याच्याकडे कॉपरेटिव्हचे कामं हवेत, बँकिंग सेक्टर्स पाहिजे, क्रिमिनल प्रॅक्टिस पाहिजे, रेव्हेन्यूची प्रॅक्टिस पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत. त्याशिवाय त्याला एक सोशल अंग पण पाहिजे. समाजात मी नुसतं वकील आहे हे म्हणून चालणार नाही, तर मी वकील असताना समाजाचा एक घटक सजग असा आहे, बरोबर. समाजाप्रती माझी काहीतरी जबाबदारी आहे, ती मी देण्याचा प्रयत्न करतोय, हम्म. हे जो वकील समजून घेईल तो वकील यशस्वी असू शकतो. नुसतं क्रिमिनल प्रॅक्टिसवरती सुरुवातीचे दिवस निघणार नाही, नुसते सिव्हिलवर सुरुवातीचे दिवस निघणार नाही, आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये वकिलीत जर बूस्ट मिळाला नाही तर तरुण वकील हा हतोत्साहित होतो, निराश होतो आणि वकिली व्यवसायाच्या मेन स्ट्रीममधून बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळे त्याच्याकडे हे सगळे भात्यात बाण हवेत, ज्या भात्यातून बाणांच्या जोरावरती तो त्याची प्रगती करू शकतो. आणि सिमिलरली ज्यावेळेस तो ह्या सोशल अँगलने कामाकडे बघतो त्यावेळेस त्याची समाजात एक प्रतिमा निर्माण होते, आणि ही निर्माण होणारी प्रतिमा त्याला नवीन नवीन कामं मिळवून देतात. शेवटी हे निश्चित आहे की आलेल्या कामाला तुम्ही न्याय किती करणार आहात याच्यावरतीच पुढचं भविष्य अवलंबून आहे, पण सुरुवातीला तरी ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून माझ्यासारखा वकील सुद्धा फार सुरुवातीच्या माझ्या वकिली व्यवसायापासून समाजकार्याशी जोडला गेलेलो आहे. मग कुठेतरी रोटरीचं बॅकग्राऊंड असेल, कुठेतरी त्याच्या बाहेर जाऊन शिवयुग फाउंडेशन असेल आमचं स्वतःचं, किंवा एक आनंदमंगल वृद्धाश्रमाची संस्था आहे त्यांच्याबरोबर काम करणं असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला एक पैलू देत असतात, एक सुंदरसा असा रंग देत असतात, आणि त्या रंगावरती प्रत्येकाने काम करावं अशी मात्र गरज आहे. नक्कीच. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला एवढं काही शिकवून गेलात, आम्हाला प्रॉसिक्युशनच्या साईडने कशा केसेस चालतात हे कळालं, आणि खरंच खूप थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.
वी आर थँक्यू व्हेरी मोर देन मच. ऑनर्ड टू हॅव यू सर. थँक्यू. हा जो तुम्ही खरंच शो करतायत हा अ, तरुण पिढीला फार जास्त मार्गदर्शक होणार आहे मला वाटतं. आणि नुसते तरुण पिढीलाच नाही, तर कायद्याबद्दल, कायद्याच्या लोकांबद्दल जे काही गैरसमज आहेत, कायद्याच्या प्रोसिजरबद्दलचे जे काही गैरसमज आहेत, ते गैरसमज दूर होण्याच्या दृष्टीनं देखील हा जो शो आहे लॉ जबाब, तर हा खरंच लाजबाब आहे ह्या सगळ्याच्या दृष्टीनं. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Thank you for watching. If you think we are Lawjawab, leave a comment below. Please like, share, and subscribe. Don't forget to hit the bell icon and get notified for more such episodes. Stay tuned, stay Lawjawab.